मला वाटत नाही की मी अडवलंय, पण प्रत्येक अतिरिक्त आयुक्त असतील किंवा कोणतेही ऑफिशियल असतील त्यांच्यावर अवलंबून आहे की त्यांना माध्यमांशी चर्चा कोणत्या टॉपिकवर करायची नाही करायची. इन जनरल माध्यमांचा मला पण कॉल येत आहे किंवा त्यांना पण कॉल येतात. आय एम क्वाइट श्योर दे मस्ट बी इंटरॅक्टिंग एंड अगर कुछ ऐसा कुछ कम्युनिकेशन गैप है वी कैन पास ऑन दैट इंस्ट्रक्शन. पण ते म्हणतात तुमची परवानगी आणा, कोणते विषयचे संदर्भात प्रत्येक वेळेस पत्रक वी कॅन टॉक टू खराटे साहेब. असा माझे वतीने काही इन्स्ट्रक्शन नाही. प्रदीप पण इथे बसले, काय जगताप साहेब पण आहे. बट इट डिपेंड्स ऑन एव्हरी ऑफिशियल त्याला काय म्हणायचं काय नाही म्हणायचं. इट इज नॉट कंपल्सरी. इट इज नेव्हर कंपल्सरी फॉर एनीवन टू रिअली गिव्ह अ कॉमेंट टू मीडिया. इट इज बेटर इन एव्हरीवन्स इंटरेस्ट, स्पेशली इन ॲडमिनिस्ट्रेशन्स इंटरेस्ट, की आम्ही मीडियाच्या सोबत संवाद ठेवावा. वी कीप टॉकिंग अँड इट्स नॉट दॅट वी डोंट टॉक. समटाइम्स मे बी प्रेस कॉन्फरन्समध्ये मागे पुढे राहतोय, पण मला वाटते दर दिवशी 4 ते 5 पत्रकारांचं तर मला कॉल राहत आहे. सो दॅट कम्युनिकेशन इज ऑलवेज देअर. त्यांना शहरातलेच प्रश्न विचारतो आम्ही आणि त्यांना शहरात काय. ठीक आहे, आय थिंक देयर इज नो पॉइंट डेलिव्हिंग टू मच इनटू इट. वी कॅन टेल दॅट. सर एक मिनिट. अजितदादांनी पत्रकारांशी बोलताना अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलंय की आयुक्तांना मी तसे आदेश देतो की दर आठवड्याला ते पत्रकारांशी संवाद साधतील आणि पत्रकारांशी ते दर आठवड्याला न चुकता बोलतील. ठीक आहे, मी पण सरांशी बोलतो. त्यांचे तसे निर्देश असेल तर आपण फॉलो करू. नो प्रॉब्लम. तो मेरा आंसर तो दो अभी. बताओ. कोई टीडीआर को स्क्रैप किया, स्टे दिया, क्या किया आपने? वाकड का जो अपना ARP का PMPML का प्रोजेक्ट आहे त्याला आपण सद्यस्थितीत त्याला स्थगिती दिलेली आहे. आणि काल आपण जे आपला विकसक आहे त्याला कन्स्ट्रक्शनचा स्टॉप वर्क नोटीस सुद्धा दिलेला आहे. सो काही आपल्याला याच्यामध्ये काही कंप्लेंट आले, काही रिटर्न लेटर आले, त्या सर्वांचा सर्वसमावेशक विचार करून शासनाचे मार्गदर्शन खाली आपण पुढचा पाऊल याच्यामध्ये उचलणार आहोत. आज रोजी आपण त्याला स्थगिती दिलेली आहे TDR कमिटीमध्ये आणि त्याला स्टॉप वर्कच्या नोटीस देऊन बांधकाम सुद्धा आज रोजी त्या ठिकाणी बंद आहे. सो दॅट इज नथिंग इज हॅपनिंग. Manoj will not be appropriate for me to say anything as of now. Only thing that I can say is सगळे मुद्द्यांचा सर्वसमावेशक विचार करून, सगळे लीगल अँगलचा सर्वसमावेशक विचार करून पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा. देण्यामध्ये घाईगडबड का करण्यात आली? 6ला म्हणजे करार होतो, 7ला वर्कआउट निघते. आता मला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाण्यामध्ये काय अर्थ नाही आहे, पण तो घाईगडबड नाही. तो 7 ते 8 महिना त्याची टाइमलाईन आहे. त्याची असं टाइमलाईन 1 दिवसाची 2 दिवसाची नाही आहे. That timeline project approval was given in May 2023. But there's no point going into it right now. जे काही तुम्ही मुद्दे मांडताय किंवा जे काही याच्यामध्ये ऑब्जेक्शन रेज करण्यात आलेले त्यांच्या सर्वांचा सर्वसमावेशक विचार करून आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यामध्ये मनोज, there is no point me saying anything. So what do I say? You say that currently the project has been stayed. सद्यस्थिती TDR कमिटीच्या मार्फत त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि याचे व्यतिरिक्त आम्ही बांधकामला स्टॉप वर्क नोटीस दिलेला आहे. आज रोजी साईटवरचं बांधकाम बंद. I am not saying anything of that sort. Your intentions are like that. That's a leading question and I refuse to answer it. You seem determined. आधार कार्ड केंद्र पर जो रेट देण्यात आला होता TDR चा. मनोज, कल को वो हेडलाइन मत डालो that I am determined because I am not saying that. No, I am saying it with some sense of responsibility. But I am asking. What I am saying is no. I am not. There is no point answer. I'll tell you. 10 days back. DCM सर ने जो डायरेक्शन दिया है, बाकी जो हमारे पास पत्र आए हैं, सबका विचार करके ही हमने इसको आज रोजी स्टे दिया है. There are few, मतलब कल जो स्टे दिया है, कल हमने जो उसको स्टॉप वर्क का नोटिस दिया है. नाउ देयर आर मेनी एंगल्स टू बी लुक्ड इनटू इट. आई एम नॉट सेइंग इसको स्क्रैप करना है, आगे लेके जाना. अभी कुछ बोलने से कुछ मतलब नहीं है. Once we are able to evaluate it, then we'll be able to comment. Nothing is going on. I going on कि you ask a better question. जप्तीचे आदेश दिलेले आहेत, परंतु ज्या अधिकाऱ्यांच्या संदर्भाने सगळं झालेलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे तुम्ही आदेश देणार आहात का? आज रोजीचा जे आपला मुद्दा होता, हायकोर्ट मधले 2 केसेस होते. एक PIL होता मागच्या वर्षी ज्याच्यामध्ये हायकोर्टचे असे निर्देश होते. ऑनरेबल हायकोर्ट हॅड डायरेक्टेड फॉर कमिशनर टू टेक अ डिसिजन ऑन द मेरिट्स, जे त्याच्यामध्ये कंप्लेंट रेज करण्यात आली होती. याच्यामध्ये मान्य विभागीय आयुक्त महोदय त्यांच्या मार्फत सुद्धा अपॉइंटेड समितीची याच्यामध्ये ऑलरेडी 2 वर्ष आधी समितीची सुद्धा याच्यामध्ये रिपोर्ट होती. त्या सर्वांचा विचार करून आम्ही तो निर्णय घेतला. तुमच्या सर्वांच्याकडे तो आदेश ऑलरेडी आहे. दुसरा एक केस याच्यामध्ये हायकोर्टमध्ये रिट पिटिशनमध्ये
स्पर्श हॉस्पिटल गेले होते त्यांचे ऑटो क्लस्टरमध्ये जे DCH सुरू होतं त्याचे पेमेंटच्यासाठी, आणि तो पेमेंट त्यांचं पेंडिंग होता. पण हार्डीकर सर असताना त्यांनी निर्णय असा घेतला होता फाईलवर की जेव्हापर्यंत या संदर्भातला इश्यूज क्लिअर होत नाही तेव्हापर्यंत ऑटो क्लस्टरचं पेमेंट करण्यात येऊ नये. आज रोजी जे आम्ही ऑर्डर काढला आहे की जे 2 CCCचा जे हिरा लॉन्स आणि आय एम फॉरगेटिंग अनदर वन, ते 2 CCC जे स्पर्श हॉस्पिटलचे मार्फत सुरू करण्यात आले होते त्यांचे पेमेंटच्या संदर्भातला, आणि तो पेमेंटचे ॲडजस्टमेंट आम्ही ऑटो क्लस्टरचे त्यांचं पेंडिंग पेमेंटशी करतोय. आता सद्यस्थितीत स्पर्श हॉस्पिटलला ऑटो क्लस्टरमधून CCC डिडक्शन झाल्यानंतर सुद्धा आमच्या मार्फत काही त्यांना देणे बनते ते आम्ही त्यांना पेमेंट आता देणार आहोत.